रामकृष्ण हरी. गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुदेवो महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः. वसुदेव वसुदं देवं कंसचाणूरमर्दनं देवकी परमानंदं कृष्णं वंदे जगद्गुरुं. गोपाल कृष्ण भगवान की जय. राधे राधे. मागच्या व्हिडिओमध्ये 58 श्लोक झाले होते. आता 59वा श्लोक दुसऱ्या अध्यायातला. विषया विनिर्वर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. इंद्रियांनी विषयाचे सेवन न करणाऱ्या पुरुषाचेही केवळ विषयच दूर होतात, परंतु त्यांच्या विषयाची आवड नाहीशी होत नाही. या स्थितप्रज्ञ पुरुषाची तर आसक्तीही परमात्म्याच्या साक्षात्काराने नाहीशी होते. तर विषया विनिवर्तन्ते निराहारस्य देहिना रसवर्जं रसोऽप्यस्य परं दृष्ट्वा निवर्तते. तर काही साधक लोक विषय सुख नको म्हणून इंद्रियाला विषयापासून तोडतात. म्हणजे सर्वच जे भौतिक सुख आहे त्याचा प्रत्यक्षामध्ये त्याग करून टाकतात. पण वरपांगी विषयाचा त्याग केला तरी पण मनामध्ये आसक्ती असल्यामुळे तर तो त्याग पूर्णपणे होत नाही. जोपर्यंत मनात आसक्ती आहे आणि वरपांगी त्याग आहे, मनामध्ये आवड आहे आणि वरतून मात्र तो विषय सोडला आहे, ही स्थिती जास्त दिवस टिकत नाही. ह्याचा काही उपयोग होत नाही असं भगवद्गीता म्हणते. म्हणजे मग ह्या स्थितप्रज्ञाच्या लक्षण सांगताना किंवा या दुसऱ्या अध्यायामध्ये भौतिक सुख विषय सुखापासून मन आपलं काढून घेतलं पाहिजे हे भगवद्गीता सांगते. तर या श्लोकामध्ये हे क्लिअर करतायत की वरपांगी बळजबरीनं विषयाचा त्याग केला आणि मनामध्ये आसक्ती राहिली तर त्याचा काही उपयोग होणार नाही. म्हणून ते शब्द कसे आहेत? विषया विनिवर्तन्ते म्हणजे विषय सोडून दिले. निराहारस्य देहिना, निराहारस्य या शब्दाचा 2 प्रकारे अर्थ होतो बरं का. निराहारस्य म्हणजे की जे लोकांनी त्या विषयाचं सेवन करणं बंद केलं. देहिना, देहिना म्हणजे ते पुरुष. रसवर्जम रसोप्यस्य, पण त्यांच्या मनामध्ये त्याच्याविषयी रस आहे. रस म्हणजे आवड आहे किंवा आसक्ती आहे, तर ती आवड काही गेली नाही म्हणून त्याचा उपयोग होत नाही. तर आता या ठिकाणी आणि पुढे काय म्हणतात? परम दृष्ट्वा निवर्तते. तर हे रस जी आसक्ती आहे मनातली ती कधी जाईल तर परम दृष्ट्वा म्हणजे परम म्हणजे भगवंत. ज्यावेळेस भगवंताकडे लक्ष जाईल त्यावेळेस ही विषयाची आसक्ती खऱ्या अर्थाने मनातून जाईल. आणि ज्यावेळेस मनातून खऱ्या अर्थाने गेली त्यावेळेस विषयाचा त्याग झाला असं समजावं. म्हणजे काय होतं माहिती का? वरपांगी बळजबरीनं चांगलं वागणं हे वेगळं आणि स्वभावच चांगला होऊन जाणं हे वेगळं. मग आपण 4 तत्त्व चांगले ऐकले, विषयापासून वैराग्य असावं असं ऐकलं आणि आपण ते आपल्या आचरणात आणण्याचा बळजबरीनं प्रयत्न करायला लागलो तर हे वरवर वागल्यासारखं होईल. पण मनातून विषय जात नाहीत. मग कधी ना कधी आपण पुन्हा विषयाच्या चक्करमध्ये येऊ. मग हा बळजबरीचा रामराम परमार्थामध्ये जास्त काळ उपयोगाला येत नाही. थोडा संयम, थोडं नियंत्रण, थोडा आत्मसंयम असण्याची गरज आहे. पण बळजबरीने विषय सोडणे हे शक्य होत नाही. मग आपल्याला जर त्याग करायचा आहे विषयाचा, विषयातून मन काढायचं आहे, तर मन काढण्याचा प्रयत्न जेवढा करू तेवढं मन अडकत राहील. मग त्याच्याऐवजी भगवंताकडे मन लावण्याचा प्रयत्न करावा. मग भगवंताकडे मन लावलं की त्याच्या कृपेनं, त्याच्या सहवासानं मनातून विषयाची आसक्ती निघून जाईल आणि मनातनं विषयाची आसक्ती निघून गेल्यावर खरा त्याग घडेल आणि त्या त्यागामध्ये, त्या वैराग्यामध्ये संघर्ष नसेल. म्हणून इथे शब्द काय वापरला आहे? परम दृष्ट्वा निवर्तते. मग जेवढे काही स्थितप्रज्ञाची लक्षणं आहेत सगळ्याचा बेस हा आहे. म्हणजे कालच आपण पाहिलं दुःखेषु अनुविघ्न मना सुखेषु विगतस्पृहा. आता हे सुखदुःखाच्या वेळेस अशी स्थिती होणे मनाची, ही होणे म्हणजे किती अवघड गोष्ट आहे. एखादा मुद्दामून मी असा आता वागायला चालू करतो म्हणलं तर त्याला जमणार नाही. मग त्याला सुरुवातीला काय करावं लागेल?
परम दृष्ट्वा निवर्तते. मग पहिल्यांदा त्याची दृष्टी ही भगवंताकडे गेली पाहिजे, त्याचं लक्ष हे भगवंताकडे गेलं पाहिजे, त्यानं नामजप चालू केला पाहिजे, चिंतन चालू केलं पाहिजे. आणि जसं जसं तो भगवंतामध्ये गोडी घ्यायला लागेल, मन जसं जसं रुची घ्यायला लागेल, तसं तसं हळूहळू प्रपंचातून मन बाहेर पडायला लागेल. मग ही स्टेप आहे. या पद्धतीनं त्याग केला जातो. मग या त्यागामध्ये त्रास होत नाही किंवा काय मनस्ताप होत नाही. वैराग्य तापला सप्रेमे निवाला असं अभंगामध्ये आलेलं आहे संतांच्या. म्हणजे सप्रेमानं त्याचं मन शांत आहे. म्हणून हे वैराग्याचे जे तापणं आहे ते त्याला त्रास देत नाही. मग हळूहळू मन जसं भगवंताकडे जाईल तशी तशी आसक्ती कमी होईल. बरं, इथं जे निराहारस्य हा शब्द आहे ह्याचा एक वेगळा अर्थ ज्ञानेश्वर माऊलींनी लावलेला आहे. तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, निराहारस्य म्हणजे काही साधक, या श्लोकाचाच वेगळाच अर्थ लावला आहे. तर ज्ञानेश्वर माऊली काय म्हणतात, काही साधक बाकीचे विषय, बाकीचे इंद्रियामधले विषय जे आहेत त्याच्यावर नियंत्रण करतात, पण खाण्याच्या बाबतीत, म्हणजे आहारला आहारच शब्द अर्थ घेतला आहे माऊलींनी, खाण्याच्या बाबतीत रसना नियमो न करती. म्हणजे बाकीचे इंद्रिय आवरले, बाकीचं सगळं डिसिप्लिन आहे जीवन माणसाचं, पण खाण्याच्या बाबतीत समोर ताट आलं आणि चमचमीत खायचं म्हणलं की त्याला कंट्रोल होत नाही. तर खाण्याच्या बाबतीत कंट्रोल करत नाही. तर साधकासाठी हे फार मोठं दूषण आहे की त्याचा रसनेंद्रियावर नियंत्रण नसते. नसनेंद्रियाचा अंकिला का निद्रेसी जीवे विकला, तो नाहीच येथे म्हणे त्याला अधिकारिया. ही 6व्या अध्यायातली ओवी आहे. पण या अर्थानं माऊली लिहितात की याच्यासाठी जर खाण्यातनं तुम्ही जर विचित्र असात्विक भोजन करत असाल तर त्यातून आसक्ती मनामध्ये वाढायला लागते आणि ती आसक्ती मग पुन्हा तुम्हाला विषयामधनं बाहेर पडू देत नाही, सगळ्या प्रपंचात अडकवते. म्हणून आपल्या जेवणाच्या ताटापासून, आपल्या भोजनापासून सुधारण्याची सुरुवात असते. मग परमार्थाची पहिली स्टेप काय आहे म्हणलं तर आपलं भोजन सुधारणे. मग आपण काय खातो, तो सात्विक आहार आहे का, किती खातो, केव्हा खातो आणि काय चिंतन करत खातो, आणि ते जे अन्न आले तो पैसा कुठून आला, हे सगळ्या गोष्टीचा विचार करून शुद्ध आणि सात्विक अन्न होतं. आणि ते सात्विक अन्न घेतलं तर त्यातून सात्विक विचाराचं पोषण होतं मनामध्ये आणि आसक्ती कमी होती आणि चित्त शांत होण्यास मदत होते, असं माऊलीने अर्थ लिहिला आहे या श्लोकाचा. आणि दुसरा अर्थ हा पण आहे प्रचलित बऱ्याच ट्रान्सलेशनमध्ये, निराहारस्य योगिना म्हणजे आसक्ती त्याग केला नाही आणि वरतून मात्र विषय सोडतो आहे, तर हे शक्य होत नाही असं भगवद्गीता म्हणते. मग भगवद्गीता काय सांगते, श्रीकृष्ण काय सांगतात की परमदृष्ट्वा निवर्तते. म्हणजे ज्यावेळेस भगवंताकडे लक्ष जाईल, परम म्हणजे भगवंत, दृष्ट्वा म्हणजे पाहणे, असं पाहिल्यानंतर भगवंताकडे लक्ष गेल्यानंतर मग विषय आणि आसक्ती मनातून निघून जाईल. म्हणून आपल्याकडे नामजपाची पहिल्यांदा सांगतात की नामजप चालू करा. सोडणं होत नाही ना काही, ठीक आहे, मग पहिल्यांदा नामजप चालू करा. हळूहळू ज्या गोष्टी ज्या सुटायला पाहिजेत त्या सुटून जातील. आता 60वा श्लोक. यततो ह्यापि कौन्तेय पुरुषस्य विपश्चितः इंद्रियाणि प्रमाथीनी हरंती प्रसभम मनः. तर आता याचा अर्थ असा आहे, हे अर्जुना, आसक्ती नाहीशी न झाल्यामुळे ही क्षोभ उत्पन्न करणारी इंद्रिये प्रयत्न करीत असलेल्या बुद्धिमान पुरुषाच्या मनालाही जबरदस्तीने आपल्याकडे ओढून घेतात. तर आता मागाच्या श्लोकाचं हे सांगितलं की काय होईल, समजा एखाद्यानं वरपांगी विषयाचा त्याग केला आणि मनामध्ये तर आसक्ती तशीच आहे, तर त्या बाबतीत काय घडेल. यततो ह्यापि कौन्तेय, म्हणजे हा जो यततो आहे म्हणजे जो प्रयत्न करतो आहे, जो बुद्धिमान पुरुष प्रयत्न करतो आहे की मी विषयापासून मनाला काढू, विपश्चित म्हणजे बुद्धिमान पुरुष हा प्रयत्न करतो आहे, पण इंद्रियानी प्रमाथीनी, हे इंद्रिय एवढे बलाढ्य आहेत आपले की ते प्रकृतीला अधीन करून, प्रकृती इंद्रियाला अधीन करून आपल्या मनाला बळजबरीनं ओढून घेतील आणि पुन्हा विषयाचरणामध्ये घालतील. म्हणजे मी सोडतो म्हणल्यानं सुटत नसतं. त्याला भगवत कृपेचा आधार लागतो. पण एक आहे, आपण संयम करण्याचा प्रयत्न करावा, आपण सोडण्याचा प्रयत्न करावा, कारण हा प्रयत्न आपली प्रामाणिकता दाखवतो माऊलीसमोर की मी प्रामाणिक आहे साधनेच्या विषयी, म्हणून प्रयत्न करावा.
पण सुटणारं आहे हे माऊली कृपे. हां, आणि त्याग निर्माण होण्यासाठी, खरं वैराग्य निर्माण होण्यासाठी भगवत नाम आणि भगवत चिंतनाची गरज आहे. तिथून ती शक्ती ऊर्जा मिळणार आहे. हां, म्हणून काय म्हणलं, इंद्रियानी प्रमाथीनं हरंती, हरंती म्हणजे हरण करून घेतो, प्रसभम मना, बळजबरीने प्रसभम, आणि मनाला हरण करून घेतो आणि पुन्हा विषयात टाकलं जातं. हां, मग हा पुढं परिणाम होणे म्हणून मनातून विषयाचा त्याग झाला पाहिजे, वरपांगी नाही, मनातून. आता 61वा श्लोक. तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्पर वशे हि यस्य इंद्रियानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. म्हणून साधकाने त्या सर्व इंद्रियांना ताब्यात ठेवून चित्त स्थिर करून मनाला माझाच आधार देऊन ध्यानास बसावे, कारण इंद्रिये ज्या पुरुषाच्या ताब्यात असतात त्याची बुद्धी स्थिर होते. तर आपली बुद्धी स्थिर का नाही आहे, आपण चंचल का आहे आणि कन्फ्युजन डोक्यात का आहे, कारण आपली इंद्रिय त्याच्या इंटरेस्टच्या बाबतीत सगळीकडे सैरावैरा धावत असतात की त्याला कुठं सुख मिळेल ह्याच्यासाठी. मग ज्या पुरुषाला बुद्धी स्थिर करायची आहे, स्थितप्रज्ञ व्हायचं आहे, त्यांनी पहिल्यांदा काय केलं पाहिजे, तर तानि सर्वाणि संयम्य, पहिल्यांदा संयम स्वतःहून करण्याचा प्रयत्न केला पाहिजे, की मनामध्ये संयम निर्माण करावा, इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न करावा. आणि मग अशा पद्धतीने इंद्रिय आवरण्याचा प्रयत्न करत असताना एवढंच करून भागणार नाही, एवढ्यावर इंद्रिय कंट्रोलमध्ये येणार नाही. मग पुढं काय करायला पाहिजे, युक्त आसीत मत्परः. हां, मग आसीत, आसीत म्हणजे ध्यानाला बसावं असाही अर्थ होतो, आणि आसीत म्हणजे आपण ज्या ठिकाणी आहेत तिथं दृढ राहावं, आपल्या विचारावर दृढ राहावं, आसीत. आणि मत्परः हा शब्द फार महत्त्वाचा आहे, की मत्परः झालं पाहिजे. ते कधीकधी प्रश्न विचारतात की एखादा माणूस खूप चांगला वागतो आहे पण देवाला मानत नाही, मग तो करेक्ट आहे का. तर जर एखादा देवाला मानत नाही आणि भगवंताकडे त्याचं मन नाही आहे, तर असा मनुष्य चांगला वागूच शकत नाही. तो चांगलं वागण्याची ॲक्टिंग करेल, चांगलं वागू शकत नाही. का वागू शकत नाही, कारण त्याचे कर्म जर भगवंताप्रित्यर्थ नसतील तर ह्याचा अर्थ आहे त्याचा दुसरा काहीतरी हेतू आहे. माणूस उगतच चांगलं वागत नाही. मनुष्य हा एक तर स्वार्थासाठी जगतो किंवा परमार्थासाठी जगतो, तिसरा मधला मार्गच नाही आहे. नाही मला परमार्थ आहे नाही, माझा स्वार्थ आहे नाही, मी असंच जगतो, मग वेडा असतो. अक्कलच नाही आहे. असा मनुष्यच नसतो. मग जर तो परमार्थासाठी जगत नसेल, म्हणजे भगवंतासाठी नसेल आणि हे तत्त्वज्ञानाचं त्याच्या मागे नसेल, तर मग नक्कीच तो स्वतःच्या सुखासाठी स्वतःसाठी झटणारा जगणारा शूद्र प्राणी आहे. आणि असा मनुष्य जो स्वतःच्या सुखाचा विचार करून जगतो तो चांगलं वागू शकत नाही, कारण त्याच्या सगळ्यात चांगल्या दिसणाऱ्या कृतीमागे काहीतरी हेतू आहे, काहीतरी वाईट हेतू आहे. म्हणून असे लोक खऱ्या अर्थाने चांगले नाहीत. मग ते एकतर त्यांचं डोकंच चालत नाही, हा एक शक्यता, किंवा मग त्यांची जी वृत्ती आहे ती नाटकी आहे. ही दोनच शक्यता होऊ शकतात. मग खरी आचरण, खरं जे शुद्ध अंतःकरण आहे ते भगवंताला मांडल्यानंतरच येतं. मग आसीत मत्परः. मग जो असा आसीत आहे, आसीत म्हणजे दृढ आहे त्या ठिकाणी त्याच्या आसनावर आणि विचारावर, आणि मत्परः आणि भगवंताच्या बाबतीत परायण आहे. परायण म्हणजे जो भगवंताला भजतो, कृष्णाला भजतो, ज्याचं प्रेम आहे भगवंताविषयी. कारण चांगलं वागण्याच्या मागं काहीतरी कारण पाहिजे ना, का चांगलं वागणार, तर प्रेम हे मुख्य कारण आहे चांगलं वागण्याच्या मागं. तर तानि सर्वाणि संयम्य युक्त आसीत मत्परः. नाही मी वैराग्य संपन्न आहे, मला कशाची इच्छा नाही वगैरे, असा माणूसच जन्माला नाही. ज्याचं भगवंतामध्ये मन आहे, असाच मनुष्य प्रपंचामध्ये वैराग्य संपन्न राहू शकतो. वशे हि यस्य इंद्रियानि तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता. मग असा जो मतपर आहे, मतपरायण आहे, असा जो भगवंताशी प्रेम करणारा आहे, तोच त्याचेच इंद्रिय मात्र कंट्रोलमध्ये राहू शकतात आणि मग तो स्थितप्रज्ञ म्हणवला जाऊ शकतो. आणि त्यालाच तस्य प्रज्ञा प्रतिष्ठिता, त्याची प्रज्ञा ही प्रतिष्ठित आहे, तो त्याची बुद्धीही स्थिर आहे.
तर हे 61 श्लोक झाले. या ठिकाणी थांबू. कृष्णार्पणमस्तु.